गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. हाय, गुड इव्हनिंग. सो सगळ्यात पहिले खूप खूप आभार, खूप खूप थँक्यू. आणि सॉरी, कारण की मला व्हिडिओ पोस्ट करायला नाही जमणार. हो, मी खूप कामात होतो. मी बेसिकली व्हिडिओ 3 गोष्टींसाठी केलाय तुम्हाला सांगायला. I know you people have saw me on Instagram. My reel went viral like anything. आज त्या रीलवर 24 मिलियन व्ह्यूज आहेत. माय गॉड, माय गुडनेस, मला इमॅजिन नाही होते. म्हणजे मी 1 मिलियन काय, मी साधारण 1 लाख लाईक्स पण कधी बघितले नव्हते. तर आज तर माझ्या रीलवर 24 मिलियन व्ह्यूज आहेत. सो थँक्यू सो मच, थँक्यू एव्हरीवन. तर सगळ्यात पहिलं कारण हा व्हिडिओ बनवायचं म्हणजे how my reel went viral, how I got engaged with so many people, and what to do to go viral. या 3 गोष्टी आहेत, याच्याबद्दल मी सांगतोच. पण त्याच्या आधी माझा जो व्हिडिओ व्हायरल झाला ना, त्याच्यावर खूप चांगला रिस्पॉन्स आला लोकांचा. खूप म्हणजे मला आयडियाच नव्हती का माझा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल. म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला आणि दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर बूम, म्हणजे भाई मला कळलंच नाही का 24 मिलियन म्हणजे म्हणजे काय करू. सो तेव्हा मला लक्षात आलं का मला आज एक्झॅक्टली 20 दिवस झाले तो व्हिडिओ पोस्ट करून. आज 24 मिलियन आहेत. सो मला एक गोष्ट तर नक्कीच कळले का कंटेंट इज किंग. भाई, कंटेंट इज किंग. म्हणजे आता ह्याच्यावरनं तुम्ही असं नका समजू का मी हा व्हिडिओ फक्त कंटेंटसाठी केला. नो, नॉट ॲट ऑल. मी जस्ट एका रस्त्यावरनं चाललेलो ठाण्यामध्ये आणि मला असं वाटलं ती पाथ जिकडनं मी चालतोय ती फार डेंजरस आहे आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ बनवला सिम्पली, आणि इट वेंट व्हायरल लाईक एनिथिंग. तर मला असं कळलं का म्हणजे मला थोडंसं कन्सेप्ट आली डोक्यामध्ये का मी हा व्हिडिओ एक जस्ट मला आवडला म्हणून मी बनवला. तर मे बी नेक्स्ट व्हिडिओ पण आपल्याला ट्राय करायला हरकत नाही का. बट ऑब्वियस आहे, कंटेंट क्रिएटरला इन्फ्लुएन्सरला ज्या गोष्टी आवडतात तोच तो बेसिकली करतो. तर मीही तसंच केलं आणि मलाही ह्याच्या पुढे तसंच करायचंय का मला ज्या गोष्टी आवडतील त्या मी बिंदास पोस्ट करेन. आय विल नॉट केअर ऑफ एनी हेट कमेंट्स. आय डोंट केअर ऑफ हेट कमेंट्स. लिसन टू दिस. सो द पीपल हु आर कमेंटिंग लाईक एनिथिंग, म्हणजे काहीही बडबड करताय का, फालतू बडबड करताय तुम्ही लिटरली माझ्या व्हिडिओवर, त्याच्यावर काय अर्थच बनत नाही. सो बेसिकली तुम्ही त्या, म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला अक्कल आहे, पण तुम्ही पण त्या गोष्टी करत जा. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू एव्हरीवन की जस्ट डोंट सिट ॲट होम अँड जज अ पर्सन हु हॅव पोस्टेड अ व्हिडिओ जस्ट फॉर सम सॉर्ट ऑफ व्ह्यूज. I have not came on Instagram or YouTube just for views. I am doing this so I can do something good for you, do something good for other people who are watching me, and here I am. I've proved myself. So don't just sit at home and just comment on somebody else's video. Go think of it, and if you can do something, please do. I will surely come back to you and I will comment, yes bhai, इसने कुछ अच्छा काम किया. सो कुछ अच्छा करना सीखो इंस्टेड ऑफ कमेंटिंग बैड ऑन माय वीडियो. सो सगळ्यात पहिले जो माझा मुद्दा होता की व्हिडिओ व्हायरल कसा गेला, तर मी त्याच्याबद्दल तर तुम्हाला सांगितलं व्हिडिओ व्हायरल कसा गेला. व्ह्यूज कसे आणायचे आणि कंटेंट कसा बनवायचा हे तर मी तुम्हाला लगेच नाही सांगू शकणार, बिकॉज माझी पण ही सुरुवातच आहे. पण एक नक्की सांगेन, कन्सिस्टन्सी पाहिजे, आणि जी माझ्या व्हिडिओमध्ये बिलकुल नाही. सो आय एम सो सॉरी अगेन, माझी कन्सिस्टन्सी नाही आहे. पण देन टू पीपल आर स्टिक्ड विथ मी, म्हणजे अडकलेत लोक. त्यामुळे मला आता काहीतरी समजतंय का बाबा लोक अडकलेत माझ्यामध्ये, म्हणजे काहीतरी आहे माझ्या कंटेंटमध्ये, असं काहीतरी आहे जे तुम्हाला लोकांना बघायचंय. आणि मी नक्की यापुढे कंटेंट असा बनवेन जो तुम्हाला आवडेल. अजून एक गोष्ट, काहीतरी नवीन येतंय आणि ते तुम्हाला लवकर कळेल आणि आय विल पोस्ट हिअर. सो हाऊ टू गो व्हायरल, आय डोंट नो. जस्ट क्रिएट अ गुड कंटेंट अँड पोस्ट. I mean, keep the consistency in your videos. Simple as that. That is the first funda. Second, how to get engaged with so many people.
as soon as your video goes viral, but obvious automatically you will get engaged with so many people आणि तुम्हाला काही गोष्टी पण मिळतील ज्या मी तुम्हाला आता सांगत नाही. मला पण काही मिळालंय ते मी तुम्हाला सांगेन. थोडंसं थांबा. हा व्हिडिओ मी इथे हे तुम्हाला सांगायला पाठवला. आणि हो, मी आता तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की when the success hits you, you get to know a knowledge of that success, ki what happens with every single minute or every single day with your success. So when you get this many views, obviously your life change. You get a knowledge of things that you were not knowing earlier, but now you're knowing it. तर आता तुम्हाला त्या गोष्टी कळायला लागतात हळूहळू का काय करायला पाहिजे एक्झॅक्टली. तर मलाही ते कळायला लागले. मी त्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ह्याच्या पुढे. तर प्लीज सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला नक्की ह्याच्या पुढे कळवतो का एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव टू डू टू रिच टू दॅट पर्टिक्युलर लेवल टू एंगेज ऑडियन्स. ऑडियन्सला एंगेज करणं हेच एक बेसिक काम असतं, जेणेकरून तुम्ही एक कंटेंट क्रिएटर होता आणि तुम्हाला चांगले व्ह्यूज येतात. व्ह्यूज म्हणजे काय आहेत? लोकच आहेत. व्ह्यूज म्हणजे ती तुमचा कंटेंट बघतील. पहिले हा विचार करत त्यांनी तुमचा कंटेंट का बघितला पाहिजे. तर माझा कंटेंट लोक बघतायत, इट इज बिकॉज मे बी दे लाईक माय व्हॉइस, मे बी दे लाईक द वे आय एम टॉकिंग, मे बी दे लाईक द वे आय एम मेकिंग व्हिडिओज. भरपूर प्रकारच्या गोष्टी आहेत. पण अंटिल अनलेस तुम्ही ते बनवायला चालू नाही करणार तोपर्यंत तुम्ही ते पिकअप नाही करू शकत का त्यांना काय आवडलंय. बहुत गहरी बात बोल दी है भैया. सो स्टार्ट मेकिंग गुड कंटेंट. आणि मी हा इकडे व्हिडिओ संपवतो. आपण लवकरात लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तिकडे तुम्हाला मी नक्की सांगेन का काय होतंय. 24 मिलियन नंतर म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. तर स्टे ट्यून, like, share, subscribe and follow me to get a good content and to get more knowledge about how the things will work. And yes, the people who don't know, ज्यांना माहित नाहीये त्यांनी प्लीज माझा व्हिडिओ जाऊन इंस्टाग्रामवर बघा आणि मला कमेंट करून सांगा. तुम्ही मला युट्यूबवर पण सांगा का तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला, त्याच्याबद्दल मला नक्की कळवा. बस अजून काय नाही. आता मी ठेवतो. आता आपण लवकर भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तिकडे मी तुम्हाला नक्की कळवेन का कसं काय चाललंय आणि कसं काय वर्कआउट होतंय. सो थँक्यू. बाय 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 बाय. चला बाय.